ऋतुगंध अक्षरांचा चारुलता विस्फुते, शिंपण स्मृतिगंधांची, महती जाणा सणांची. दुसरे पुष्प गुरुपौर्णिमा, व्यासपौर्णिमा, आदर, कृतज्ञता आणि गुरुचे स्थान. गुरु हाच खरा आधारस्तंभ, ज्ञानाचा उजळणारा दीप. त्याच्या एका स्पर्शाने उजळते आयुष्याचे प्रत्येक रूप. महर्षी व्यासांच्या स्मरणाने पावन झालेली ही पर्वणी कृतज्ञतेच्या भावाने नतमस्तक होते आज प्रत्येक धरणी. आषाढ महिन्यातील ती निरभ्र, शांत आणि प्रसन्न पौर्णिमा उजाडली की मनामध्ये आपोआपच एक वेगळाच आदराचा, श्रद्धेचा आणि भावुकतेचा कल्लोळ निर्माण व्हायचा. पावसाची संत आणि नादमय रिमझिम बाहेर सुरू असताना देवालयात आणि अंगणात एक मंगलमय अलौकिक शांतता पसरलेली असायची. चैत्र वैशाखाचे रखरखते ऊन सोसून निसर्गाने पांघरलेला हिरवागार शालू, मातीचा तो सुंदर सुगंध आणि आषाढातील तृप्त ढगांनी दाट सावली. या अत्यंत निसर्गरम्य वातावरणातच गुरुपौर्णिमेचे अगदी मंगलमय आगमन व्हायचे. लहानपणी गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त शाळेत जाऊन शिक्षकांना गुलाबाचे फूल आणि हाताने बनवलेले ग्रीटिंग देणे एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती, तर तो दिवस, संपूर्ण दिवस घरातल्या, समाजातील आणि आयुष्याला वळण देणाऱ्या प्रत्येक गुरूंचा आदर करण्याचा, त्यांच्याविषयी कृतज्ञतेचे भाव व्यक्त करण्याचा एक अनमोल आणि कौटुंबिक उत्सव असायचा. सकाळी भल्या पहाटे उठल्या आजोबा आम्हा सर्व मुलांना जवळ बोलवायचे आणि अत्यंत प्रेमाने सांगायचे, मुलांनो, आज व्यासपौर्णिमा. ज्यांनी आपल्याला महाभारत, 4 वेद, 18 पुराणे आणि ब्रह्मसूत्राचे अथांग ज्ञान संकलित करून दिले, त्या आद्यगुरू महर्षी व्यासांचा हा पावन जन्मदिवस. जगातील सर्व ज्ञानाचे मूळ आणि उगम व्यासांच्या लेखणीत आहे. म्हणूनच संस्कृतमध्ये आदराने म्हटले जाते, व्यासोच्छिष्ट जगत्सर्वम. म्हणजेच या जगातील कोणतेही ज्ञानकोश, विचार किंवा ग्रंथ हा महर्षी व्यासांच्या विचाराच्या बाहेर नाही, तो त्यांनी स्पर्श केलेलाच आहे. त्या दिवशी आई सकाळी पहाटे उठून संपूर्ण घर स्वच्छ करायची, अंगणात सुरेख रांगोळी घालायची आणि देवारात आद्यगुरू श्री दत्तात्रय, महर्षी व्यास आणि समर्थ रामदासांच्या प्रतिमेसमोर तुपाचे निरंजन लावायची. पांढऱ्या आणि पिवळ्या सुगंधी फुलांची माळ देवाला अर्पण केली जायची. दुपारी नैवेद्यासाठी आईच्या हाताचे सुग्रास अन्न पूर्णा प्रसादाचा सुरेख रेलचेल असायची. घरातील कोपरा दीपाच्या आणि प्रसादाच्या खमंग वासाने भरून जायचा. आजोबा मग आम्हा सर्व भावंडांना ओळीने उभे करून प्रथम आईवडिलांच्या आणि मग घरातील सर्व ज्येष्ठांचा नमस्कार करायला सांगायचे. ते अतिशय वात्सल्यतेने समजवायचे. जगातील पहिला गुरु ही आपली आई असते, जी आपल्याला बोलायला, चालायला, जगाकडे पाहायला आणि पहिल्या संस्काराची मुळाक्षरे शिकवते. दुसरा गुरु वडील, जे आपल्याला जगाशी निडरपणे लढण्याची ताकद, निष्ठा, कर्तव्याची जाणीव देतात. आणि तिसरा गुरु शिक्षक, जे आपल्याला ज्ञानाची दृष्टी देऊन ज्ञानी आणि शहाणे बनवतात. ज्यामुळे आजचा दिवस, पावन दिवस, या तिन्ही मूर्तींना मनपूर्वक वंदन करण्याचा आहे. शाळेत गेल्यावर तर वातावरण अगदी भारावून गेलेले असते. सर्व शिक्षक रांगेत खुर्चीवर बसलेले असायचे. आम्ही मुले अतिशय नम्रतेने, शिस्तीने त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यायचो. शिक्षकांच्या चेहऱ्यावर तो प्रसन्न, समाधानी आणि वात्सल्यपूर्ण भाव पाहिला की वाटायचे, शिक्षकांच्या नजरेतील तो विश्वास आणि कौतुक टिकवून ठेवणे हीच आपल्या आयुष्यातील खरी गुरुदक्षिणा. काळाच्या ओघात शाळा सुटल्या, वर्गातील पाटी आणि खडू मागे पडले, पण गुरूंनी दिलेले संस्कार मनाच्या गाभाऱ्यात कायम जपले गेले. आज तंत्रज्ञानाच्या जगात ज्ञानाचा प्रचंड साठा हाताशी आहे खरा, पण योग्य वाट दाखवायला आजही माणसाला गुरूचाच सहारा हवा. कालच्या आठवणींच्या समृद्ध हिंदोळ्यावर मी आजच्या वर्तमानात आले. आजही तोच पावन गुरुपौर्णिमेचा दिवस होता. बाहेर पावसाची संत धार धरणीला भिजवत होती आणि घरभर धूप, दीपाचा आणि केवड्याचा मंद सुवास पसरला होता. घरातील देवाऱ्यासमोर मी गुरुपूजेची सर्व तयारी केली होती. श्री दत्तात्रयांच्या आणि महर्षी व्यासांच्या मूर्तीसमोर तेवणारा दिवा मनाला अद्भुत शांतता देत होता.
माझा मुलगा आणि नातू दोघेही माझ्या शेजारी पाटावर बसले होते. मी नातवाला प्रेमाने जवळ घेतले. त्याचे कुरळे केस सावरले आणि त्याच्या कपाळावर गंध अक्षरांचा टिळा लावला. त्याने उत्सुकतेने आणि डोळे मोठे करत आणि आजच्या डिजिटल युगातील मुलांच्या सहजतेने विचारले, आजी, आज आपण गुरुपौर्णिमेला कोणाची पूजा करतो? आणि आता तर मोबाईलवर एका क्लिकवर गुगल सर्व काही इन्फॉर्मेशन मिळतेच ना, मग आपल्याला गुरुची काय गरज आहे? त्याच्या या निष्पाप आजच्या काळाला साजेसे पण अत्यंत रास्त प्रश्नावर मी हसले. शेजारी बसलेल्या मुलाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत अगदी सोप्या भाषेत समजावून सांगू लागला. मुलगा म्हणू लागला, बाळा, तुझा प्रश्न रास्त आहे. गुगल, इंटरनेटवर तुला माहिती, इन्फॉर्मेशन नक्कीच देऊ शकते, पण त्या माहितीचा वापर आयुष्यात योग्य वेळी योग्य ठिकाणी कसा करायचा हे शिकवणारे ज्ञान, विशिष्ट दिशा आणि संस्कार फक्त आणि फक्त गुरुच देऊ शकतात. समुद्रात प्रचंड पाणी असते, पण अथांग पाण्यात जहाज भरकटू नये म्हणून जशी होकायंत्राची, कॉम्पसची गरज असते, तसेच जीवनात या अथांग प्रवासात आपण भरकटू नये म्हणून गुरुचे मार्गदर्शन लागते. गुरु म्हणजे तुमच्या आयुष्यातला खरा आणि अचूक GPS. मुलाने त्याला अगदी सोप्या भाषेत समजवत पुढे सांगितले, तंत्रज्ञान आपल्याला माहितीचा महासागरात घेऊ जाऊ शकते, पण त्या माहितीचे योग्य ज्ञान, नॉलेज आणि विवेक म्हणजे विस्डमचं रूपांतर करण्यासाठी गुरुच लागतात. मोबाईल तुला सर्व प्रश्नांची उत्तरं देतील, पण आयुष्यात कोणती वाट निवडायची आणि कोणती सोडून द्यायची यातील नीतिमत्ता आणि विवेक केवळ गुरूंच्या सहवासात शिकता येते. मी मुलाचे बोलणे पुढे नेत नातवाला मायेने जवळ घेत सांगितले, बाळा, गुरु म्हणजे केवळ वर्गात पुस्तके शिकवणारे शिक्षक नव्हते. तुला आयुष्यात चांगुलपणा, नम्रता आणि मूल्ये शिकवणारा प्रत्येक घटक तुझा गुरु आहे. निसर्ग आपल्याला सोशिकता शिकवते. झाडे उन्हात राहून दुसऱ्याला सावली, फळे देताना भेदभाव न करायला शिकवतात. वाहती नदी सतत चालत राहणे शिकवते आणि आईवडील तुला चांगला संवेदनशील माणूस म्हणून जगायला शिकवतात. गुरुसमोर झुकणे किंवा नतमस्तक होणे म्हणजे स्वतःतील अहंकार आणि गर्वाचा त्याग करणे आणि नम्रता अंगी बाळगणे. माझे आणि मुलाचे बोलणे ऐकून नातवाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच समजूतदारपणा आणि कौतुकाची चमक आली. त्याने मोबाईल आणि गॅडजेट्सच्या पूर्ण विसर पडल्यासारखे केले आणि लगेच देव्हाऱ्यातील श्री दत्तात्रयांच्या मूर्तीसमोर मनोभावे डोके टेकले. त्यानंतर त्याने अत्यंत प्रेमाने आणि नम्रतेने प्रथम माझ्या आणि आईवडिलांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. नातवाच्या या निष्पाप चेहऱ्यावर आता एक सुंदर समजूतदारपणा चमकत होता. त्याने आपल्या दोन्ही हातांनी माझा हात घट्ट धरला आणि आजी, आज मला समजले, गुगल मला मॅप दाखवेल, पण योग्य रस्त्याने चालायची हिंमत आणि आशीर्वाद मला तुमच्याकडून आणि माझ्या शिक्षकांकडूनच मिळतील. त्याचे हे गोड शब्द ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मी त्याला मायेने उराशी कवटाळले. कितीही बदलली तरीही आपल्या संस्कृतीत आणि परंपरेत पेरलेली गुरुनिष्ठेची ही मुळे अजूनही तितकीच भक्कम आणि खोल रुजलेली आहेत. संस्कार आणि संस्कृती ही काही केवळ पुस्तकात वाचायची किंवा तोंडी सांगून लादायची गोष्ट नसते, तर ती अशाच लहान सहान प्रसंगातून, संवादातून आणि घरातील वातावरणातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अतिशय सहजतेने प्रवाहित होत असते. आजच्या डिजिटल युगात मुलांचे बोट स्क्रीनवर कितीही वेगाने पडत असले तरी योग्य संस्कार आणि प्रेमाची जोड मिळाली की तेच हात देव्हाऱ्यातील देवासमोर जोडले जातात आणि वडीलधाऱ्यांच्या पाया पडण्यासाठी तितक्याच आदराने खाली झुकतात. इथेच आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा खरा विजय होतो. बाहेर पावसाची संत आणि नादमय रिमझिम अजूनही सुरूच होती. केवड्याचा आणि प्रसादाचा तो प्रसन्न सुगंध घरात असाच रेंगाळत होता. देवारातील तुपाच्या दिव्याची मऊ ज्योत मंद गतीने तेवत होती. जणू काही ती आम्हाला सांगत होती की काळाच्या महिमा कितीही
बदलला तरी गुरु आणि शिष्याचे हे नाते, हा आदर आणि ही कृतज्ञतेची भावना युगे अशीच तेवत राहणार आहे. शेवटी माहिती विकत घेता येते, ज्ञान शोधता येते, पण जीवनाला योग्य दिशा देणारा विवेक आणि संस्कार हे केवळ आणि केवळ गुरूच्याच आशीर्वादाने प्राप्त होतात. आजच्या या पावन दिवशी मनापासून एवढेच वाटते की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद.